अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आलाय। शासनाच्या GR-नुसार समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी करतील, त्यानंतर जातीचा दाखला मिळेल। मात्र ही प्रक्रिया राबवताना मराठवाड्यातील तहसीलदारांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे। शासकीय अध्यादेशाच्या बाहेर जाऊन कुणबी दाखला दिला तर संबंधित अधिकाऱ्याची चौकशी होईल, असंही तहसीलदारांना सांगण्यात आलंय। आता तहसीलदारांवर टांगती तलवार आहे। अवैध कुणबी प्रमाणपत्र दिल्यास त्यांच्यावर थेट कारवाईचा इशारा देण्यात आलाय। GR-नुसार समिती आणि सक्षम अधिकारीच जात प्रमाणपत्राच्या अर्जासंबंधीची चौकशी करणार आहेत आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया राबवली जाणार आहे। पण या दरम्यान मराठवाड्यातल्या तहसीलदारांना डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे। त्यांची अगदी छोटीशीही चूक त्यांना कारवाईच्या गर्तेत ढकलू शकते। शासकीय अध्यादेशाच्या बाहेर जाऊन जर कुणबी दाखला दिला तर या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होईल। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी महेश जगताप आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। महेश, यानंतर खरं तर आता तहसीलदारांची जबाबदारी वाढली आहे, डोळ्यात तेल घालून त्यांना काम करावं लागणार आहे। येस सुवर्णा, हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करण्याचे मराठा उपसमितीने काल आदेश दिले होते। राज्य सरकारने काढलेल्या शासन आदेशानुसार समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जासंबंधी चौकशी करतील, त्यानंतर त्यांना जातीचा दाखला देण्याचाही निर्णय घेण्यात येईल। मात्र ही प्रक्रिया राबवताना सक्षम प्राधिकारी म्हणून काम करताना मराठवाड्यातील तहसीलदारांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे। याबाबत राज्यातील वरिष्ठ व प्रमुख नेत्यांकडून आलेल्या सूचनांनुसार मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना तोंडी आदेश देताना मानक कार्यप्रणाली म्हणजेच SOP नुसार काम करण्यात यावे असे आदेश देण्यात येणार आहेत। तसेच शासकीय आदेशाच्या बाहेर जाऊन कुणबी दाखला दिल्यास थेट चौकशी लावण्यात येईल असेही तहसीलदारांना सांगण्यात आले आहे। त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या नुसार लाखो मराठवाड्यातील लोकांना कुणबी प्रमाणपत्र कसे मिळणार याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। ठीक, महेश, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।